राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। मात्र बुलेटिनची सुरुवात पावसाने करणार आहोत, कारण पुण्यामध्ये पावसाने पुन्हा थैमान घातलेले आहे। मुसळधार पावसामुळे खडकवासला, वरसगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रात 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे आता नदीपात्रालगतच्या काही भागात पाणी देखील शिरलंय। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात आलंय आणि भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर पुण्यात आजही हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि गंगापूर धरणामधून सोडण्यात आलेलं पाणी, त्यामुळे आता नाशिकच्या गोदावरी नदीला यंदाच्या वर्षातील दुसरा पूर आला असून गोदावरी नदीच्या पुराची ओळख सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्यानं गोदाकाठचा परिसर हा पाण्याखाली आलेला आहे। तर रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड ही सगळीच कुंड आता पाण्याखाली आलेली असून गोदाकाठच्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। गोदाकाठावरील सिंहस्थ मंदिर, गंगा गोदावरी मंदिर, राम मंदिर ही प्रमुख मंदिरं पुराच्या पाण्यानं झाकली गेलेली असून गोदाकाठावर होणारी दशक्रिया विधीचे कार्यक्रम भाविकांना रस्त्यावर करावे लागतात। तर मराठवाड्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे। मराठवाड्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय आणि सोबतच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यामध्ये भरपूर पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे। पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे। नदीपात्रात कुणीही उतरू नये असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय।